हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी मराठी कविता 9वी गीत मराठी गाऊया या कवितेचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर युट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, स्टडी विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या स्टडी विथ संदीप सर या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूची बेल आयकॉन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील. चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया. पहा मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे, आकृती पूर्ण करा. काय विचारलेले आकृतीमध्ये? तर कवितेत आलेल्या संतांची नावे. कवितेत कोणकोणत्या संतांची नावे आलेली आहेत? तर पहिले आहे संत ज्ञानेश्वर, त्यानंतर दुसरं आहे संत तुकाराम. या दोन संतांची नावे कवितेमध्ये आलेली आहेत. त्यानंतर पुढील आकृती दिलेली आहे, त्यामध्ये विचारलं आहे की कवितेत आलेल्या कवितेंची नावे. यामध्ये बघा, सर्वात आधी बहिणाबाई आणि त्यानंतर शांताबाई म्हणजेच शांता शेळके या दोन कवित्रींची नावे कवितेत आलेली आहेत. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 2, एका शब्दात उत्तर लिहा. यातील पहिला प्रश्न दिलेला आहे, गीत गाण्यासाठी आव्हान केलेली भाषा कोणती आहे? तर मराठी. त्यानंतर पुढील प्रश्न दिलेला आहे, कवितेतून विश्वाला दिलेली उपमा. काय उपमा दिलेली आहे? तर घर. त्यानंतर पुढील प्रश्न दिलेला आहे, मराठी शब्द पेरण्यासाठी सुचवलेले शिखर कोणते आहे? तर हिमालय. त्यानंतर पुढील प्रश्न विचारला आहे, साहित्याची पालखी वाहणारे कोण आहेत? तर वारकरी. त्यानंतर पुढील प्रश्न दिलेला आहे, साहित्याची पालखी नेण्याची जागा कोणती आहे मित्रांनो? तर घरोघरी. त्यानंतर बघा, या ठिकाणी पुढील प्रश्न विचारला आहे, प्रश्न क्रमांक 3, कवितेतील खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. या ठिकाणी पहिली ओळ दिलेली आहे, प्रतिभेचे पंख लावून सूर्य नवा होऊया. या ओळीचा जो काही अर्थ आहे मित्रांनो, तो म्हणजे आपल्या बुद्धिमत्तेचा आणि कल्पकतेचा उपयोग करून ज्ञानाचा नवा प्रकाश पसरवूया व नव्या युगाचा तेजस्वी सूर्य बनवूया, असा या ओळीचा अर्थ आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील ओळ दिली आहे, शब्द मराठी पेरूया. या ओळीचा जो काही अर्थ आहे मित्रांनो, तो म्हणजे हिमालयासारख्या उत्तुंग शिखरावर म्हणजेच जगभरात सर्वत्र मराठी भाषेचा आणि तिच्या समृद्ध साहित्याचा प्रसार करूया. आलं लक्षात? त्यानंतर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 4, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. यातील पहिला प्रश्न दिलेला आहे, संमेलनाच्या सोहळ्याचे आपण वारकरी व्हावे असे कवीला का वाटते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्याप्रमाणे वारकरी निष्ठेने आणि आनंदाने वारीत सहभागी होतात, त्याचप्रमाणे आपण सर्वांनी मराठी साहित्य संमेलनाच्या सोहळ्यात उत्साहाने सहभागी व्हावे, साहित्याची पालखी घरोघरी नेऊन मराठी संस्कृतीचा प्रचार करावा, म्हणून कवीला आपण वारकरी व्हावे असे वाटते. त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न, मराठी भाषेचा अभिमान कवीने कोणत्या शब्दातून व्यक्त केला आहे? या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, कवीने मराठी भाषेला माय मराठी म्हटले आहे. तसेच या भाषेची गोडी अमृतापेक्षाही अधिक आहे असे सांगत हिमालयाच्या शिखरावरही तिचे शब्द पेरूया अशा गौरवशाली शब्दातून अभिमान व्यक्त केला आहे. आलं लक्षात? चला पाहूया पुढील प्रश्न. बघा, या ठिकाणी पुढील प्रश्न विचारला आहे, कवीने आपल्याला माय मराठी लेकरांनो असे का म्हटले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, मराठी भाषा ही आपली आई म्हणजे माऊली आहे आणि आपण सर्व तिचे लेकरे आहोत. मराठी भाषेची जपणूक करणे आणि तिची गोडी वाढवणे हे तिचे लेकरू म्हणून आपले कर्तव्य आहे. ही आपुलकीची भावना निर्माण व्हावी म्हणून कवीने असे म्हटले आहे. आलं लक्षात? चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 5, या कवितेतील आलेल्या यमक जोडणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा. या ठिकाणी बघा कोणकोणत्या जोड्या आहेत? तर होऊया, गाऊया, त्यानंतर आठवूया, साठवूया, त्यानंतर पेरूया, गाऊया, त्यानंतर वारकरी, घरोघरी आणि शेवटी लावूया, गाऊया. आलं लक्षात? चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. बघा, खेळूया शब्दांशी यामधील प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे, खालील शब्दांचे प्रत्येकी 2 अर्थ लिहा. कसे मित्रांनो? तर उदाहरणार्थ काय दिलेले आहे? पार. पार या शब्दाचे 2 अर्थ होतात. कोणकोणते? तर पहिला आहे पलीकडे आणि दुसरा आहे झाडाभोवती बसण्यासाठी बांधलेली जागा. त्याच प्रकारे आपल्याला खाली जे काही आपल्याला शब्द दिले आहेत त्याचे 2 अर्थ लिहायचे आहेत. पहिला शब्द आहे कर. कर म्हणजे काय? तर पहिला अर्थ होणार आहे हात आणि दुसरा होणार आहे महसूल म्हणजे टॅक्स. आलं लक्षात? त्यानंतर पुढील शब्द दिलेला आहे हार. हारचा पहिला अर्थ होणार आहे पराभव आणि दुसरा होणार आहे फुलांची माळ. त्यानंतर पाहूया पुढील शब्द जय. जय म्हणजे काय? तर विजय म्हणजे जिंकणं.
आणि दुसरा अर्थ होणार आहे मुलाचे नाव. चला पाहूया पुढील प्रश्न. मान. मान हा काय मित्रांनो, शरीराचा एक अवयव आहे. त्याच प्रकारे दुसरा अर्थ होणार आहे आदर. चला पाहूया पुढील शब्द. पुढील शब्द आहे ग्रह. ग्रह म्हणजे काय, तर याचा अर्थ होतो खगोलीय पिंड, म्हणजे ज्या प्रकारे आपली पृथ्वी आहे त्या प्रकारे. आणि दुसरा अर्थ होतो समज किंवा गैरसमज. आलं लक्षात? चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे की लोक शब्दाला दुसरा शब्द जोडून अर्थपूर्ण शब्द तयार करा. बघा या ठिकाणी ही आकृती दिलेली मित्रांनो, हिला पूर्ण करायचं आहे की लोक या शब्दाला अजून शब्द दुसरा शब्द जोडून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. बघा या ठिकाणी लक्षात घ्यायचंय, पहिला आहे लोकगीत, दुसरा आहे लोकनृत्य, तिसरा आहे लोककला, चौथा आहे लोकशाही, पाचवा आहे लोकसेवा, सहावा आहे लोकसंख्या, सातवा आहे लोकमान्य आणि आठवा आहे लोककथा. आलं लक्षात? चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. खाली दिलेल्या सर्वनामांचा उपयोग करून वाक्य लिहा. पहिलं सर्वनाम काय दिलेलं आहे, तर तो. यापासून कोणतं वाक्य तयार केलेलं आहे आपण, तर तो दररोज नियमितपणे शाळेत जातो. त्यानंतर पुढील सर्वनाम आहे कोण. यापासून कोणतं वाक्य तयार केलं आहे, तर दारावर थाप मारणारा कोण आहे. त्यानंतर पुढील सर्वनाम आहे आपण. आपण या शब्दापासून किंवा या सर्वनामापासून आपण कोणतं वाक्य तयार केलेलं आहे, तर आपण सर्वांनी आपल्या पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे. त्यानंतर पुढील सर्वनाम आहे आम्ही. या सर्वनामापासून आपण कोणतं वाक्य तयार केलं आहे, तर आम्ही काल संध्याकाळी मैदानावर खेळायला गेलो होतो. त्यानंतर पुढील सर्वनाम आहे स्वतः. यापासून आपण वाक्य तयार केलं आहे की रोहनने स्वतःचे काम स्वतः पूर्ण केले. त्यानंतर पुढील सर्वनाम आहे कोणाचा. यापासून आपण वाक्य तयार केलं आहे, हा सुंदर चित्रसंग्रह कोणाचा आहे. पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला गीत मराठी गाऊया या कवितेचा स्वाध्याय होता तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.